सविस्तर बातमी पाहूया। मनमाड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर आजही इंधन टंचाई कायम आहे। काही पंपांवर पेट्रोल उपलब्ध असलं तरीही डिझेलचा साठा संपलाय। त्यामुळे शेतकरी आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। काही पेट्रोल पंप पूर्णपणे ड्राय झाल्याचं चित्रही पाहायला मिळतंय। डिझेल उपलब्ध नसल्यामुळे शेती कामं आणि दैनंदिन वाहतूक यावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय आणि त्यामुळेच नागरिकांमध्ये देखील नाराजी आहे। गेल्या काही दिवसापासून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच पंपावर इंधन टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। मी आता उभा आहे एका पंपावर। नाशिक जळगाव महामार्गावर हा मुख्य पंप आहे, मात्र गेल्या काही दिवसापासून हा पंप ड्राय झालेला आहे। आपण बघू शकतो का ज्या पंपावर नेहमी वाहनधारकांची इंधन घेण्यासाठी गर्दी असायची, आज त्या पंपावर शुकशुकाट पसरलेला आहे। कंपन्यांकडून त्यांना इंधन पुरवठा केला जात नसल्यामुळे पंप बंद असल्याचे आपल्याला सांगण्यात येत आहे। काही लोक इथे येतात, मात्र त्यांना इंधन मिळत नसल्यामुळे त्यांची निराशा होते। असेच एक वाहनधारक आहे मोटरसायकल, ते त्या इंधन घेण्यासाठी आले होते। काय परिस्थिती, कुठून ते आले आणि त्यांना काय परिस्थितीला तोंड द्यावं लागतं? भाऊ, कुठून आले आणि काय परिस्थिती? आम्ही नांदगाववरून आलो. नांदगावला एकही पंपावर पेट्रोल शिल्लक नव्हतं. तर आता मनमाड जाऊ म्हटलं, तिथून पेट्रोल टाकून लासलगाव जायचं होतं. पण आता इथं पंप बंद म्हटल्यावर काय करणार आता? कशी गाडी न्यायची? ही चिंता पडली आता. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे, की लवकरात लवकर इंधन पुरवठा झाला पाहिजे पंपांवरती. आणि शेजारीच इथं कंपनी आहे पंपात, आपले पेट्रोल डिझेल पुरवणारी कंपनी. तर तिथं अशी परिस्थिती, तेव्हा खेड्यागावात, शहरात काय परिस्थिती असणार आहे? आम्हाला एवढंच सांगू इच्छितो, की सरकारने याकडे अति तातडीचं लक्ष द्यावं, हीच नम्र विनंती. काही पंपावर काही ठिकाणी पेट्रोलच मिळत नाहीये। जी परिस्थिती ती अवघड, दिवसेंदिवस अवघड होत चाललेली आहे। शासनाने याची गंभीर दखल घेऊन इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग करीत आहे। बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, पानेवाडी, मनमाड। दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईचं संकट अधिकच गडद होत चाललेलं आहे। वाहनधारकांची मोठी फरफट इथे सुरू आहे। मागील 7 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यानं अनेक पेट्रोल पंप बंद पडले आहेत। तर ज्या पंपावर डिझेल उपलब्ध आहे तिथे वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मशागतीची कामं सुरू आहेत आणि ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी कॅन घेऊन पेट्रोल पंपावरच मुक्काम ठोकल्याचं चित्र समोर आलं। डिझेल अभावी शेतकरी आणि वाहनधारक दोघेही त्रस्त झालेत। नेर गावाहून आलेलो आहे, भारत पेट्रोल पंपवर थांबलो होतो। तिथं बी अशाच गाड्या आणि कॅन्डल फिंडन गाडी 2-3 नंबरला असलं की डिझेल संपले। आता तिथून इथं आलोय, इथं बी 2-3 गाड्या पुढे आल्या की संपलं म्हणाले। मला जायचं परभणीला, आता काय करायचं? पुढे जावं तर गाडी लागलेली रिझर्ववर, काय करायचं? आडरानात जाऊन अडकायचं, काय करायचं? कोण्या पंपावर गेले की कॅन्डी फिंडी 2-3 नंबर आले की पुढे आले म्हणले की संपलं म्हणाले डिझेल। आता त्या मागच्या पंपावर झाला, आता पुढे एक बोलेरो पिकअप पण ट्रॅक्टर की संपलं म्हणलं। दरम्यान जळगावच्या भुसावळमध्ये देखील डिझेल टंचाईचं संकट पाहायला मिळतंय आणि त्याचाच फटका टुरिस्ट वाहन व्यवसायाला बसताना दिसतोय। डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे अनेक टुरिस्ट आणि प्रायव्हेट वाहनं गेल्या 10 ते 15 दिवसांपासून एकाच जागेवर उभ्या आहेत। त्यामुळे वाहन चालकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचं चित्र आलंय। भुसावळ रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक परिसरातून शेगाव, मुक्ताईनगर, मुक्ताई मंदिर आणि अजिंठा लेणी, वेरूळ आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या प्रसिद्ध पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते। मात्र डिझेल अभावी ही वाहनं बंद पडली आहेत। त्यामुळे पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम झालाय। तातडीनं डिझेल पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता वाहन चालकांकडून करण्यात येत आहे। भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जे 4 व्हीलर उभे आहे, हे पर्यटन स्थळ। इथे जाण्यासाठी हे जे 4 व्हीलर आहे, या 4 व्हीलर यांना गेले 15 दिवसापासून डिझेल भेटत नसल्यामुळे हे गाड्या आता जागेवर थांबलेल्या आहे। भुसावळ रेल्वे स्टेशन जवळून असलेले संभाजीनगर असेल, शेगाव असेल, तसेच या ठिकाणी ज्या अजिंठा लेणी आहे, या ठिकाणी फिरण्यासाठी पर्यटक येत असतात आणि या पर्यटकांना घेऊन हे इथले जे टॅक्सी आणि 4 व्हीलरवाले आहे हे घेऊन जात असतात। परंतु यांना डिझेल मिळत नसल्यामुळे हे गाड्या गेले 15 दिवसापासून जागेवर थांबून आहे। आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। भाऊ, काय सांगणार? डिझेलचा तुटवडा सुरू आहे आणि जे पर्यटन येतात आपल्या भुसावळ रेल्वे स्टेशनवरती, तुम्ही घेऊन जाता, तर काय तुम्हाला काय प्रॉब्लेम? आता
तर सध्या तरी इतकी हे पेट्रोल डिझेलचा पुरवठा इतका होऊन गेला आहे की आम्ही त्रस्त झाले. 15 दिवस झाले आमच्या गाड्या ज्या आहेत त्या जागेवरती थांबलेल्या आहे. आमच्या इथून भुसावळवरनं शेगाव आहे, शिर्डी आहे, संत आदिशक्ती मुक्ताबाई मंदिर आहे, इथे सर्व जाण्यासाठी पर्यटन लोक इथे येत असतात. परंतु इथे पेट्रोल पंपवाले मागून ओळखीच्या लोकांना कॅना भरून दिले जात आहे आणि आम्ही पेट्रोल डिझेलसाठी त्रस्त झालेले आहे. इनके जान पहचाने रिलेशन है, संबंध है, बड़े वसीले, उनके लिए पेट्रोल डीजल पार्सल मिल रहा है, कैन भर के बोलो, बाटली भर के बोलो, जो भी है। लेकिन जो हमारे जो भाई लोग हैं, जो गरीब भाई लोग हैं, जिनका ये पेट्रोल डीजल की वजह से आज ये वांदे हो गए कि 3 दिन से गाड़ी चल नहीं रही, घर परिवार कैसा चलेगा। कस्टमर नहीं देते हैं ना पैसे, वो तो यही बोलते हैं ना कि भाई हम क्या कर सकते हैं, और अच्छा ही लगता है ना ऐसा लेना पैसे। इसके लिए जो है उसमें जाना पड़ता है, वो बड़ो या कुछ भी हो, तो परेशानी तो ड्राइवर को ही है, गाड़ी वाले को ही है। जब भी डीजल लेने जाए हम गाड़ियाँ वाले तो 5-5 घंटे लाइन में लगने के बाद में कोई वसीले से आता है, उनको कैना भर के पीछे से दिया जा रहा है। जो हम रोज खाने कमाने वाले हैं, हमको डीजल नहीं मिल रहा है, हम गाड़ियाँ से चलाए। सरकार से हमारी यही मांग है कि हमें डीजल के ज़्यादा से ज़्यादा प्रोवाइड करें। तो हमारी गाड़ी औरंगाबाद गई थी, हमने पैसेंजर बिठाए थे ये अजंता घूमने के वास्ते, औरंगा घूमने के वास्ते। बाकी डीजल नहीं मिला तो पैसेंजर हमारे ऊपर चिढ़ने लगे, भैया तुम डीजल भर के नहीं लगते मैडम। हमने बोले कि मैडम ये हमको जब लेन में लगना पड़ रहा है 5-5, 6-6 घंटे, वो पैसेंजर उतर के चल गए, हमारा तो नुकसान हो गया। फिर उसमें छोटे छोटे बच्चे, हमारी सब चीज़ हमको देखना है, घर का खर्चा पानी, गाड़ी का खर्चा पानी देखना है। अब क्या करेंगे, पैसेंजर रुक रही नहीं, 2 घंटे 3 घंटे डीजल पंप पे वो लगाना पड़ रहा है नंबर। इम्तियाज अहमद, न्यूज 18 मराठी, भुसावळ. यानंतर